मित्रांनो, जेव्हा तुम्ही कम्प्युटर चालू करता तुम्हाला डेस्कटॉप दिसतो आयकन्स व मेनूसह. तुम्हाला दिसणारा हा इंटरफेस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम OS, जे तुमच्या कम्प्युटरचे सर्व हार्डवेअर व सॉफ्टवेअर मॅनेज करते. OS सर्व क्रिया सुव्यवस्थित करणाऱ्या मॅनेजरप्रमाणे असते, ज्याने तुम्हाला तुमच्या कम्प्युटरशी सुरळीत संवाद साधता येतो. आता इथे एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिला आहे. पुढील पैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे? आणि ऑप्शन्स आहेत विंडोज 98, विंडोज 2000, विंडोज XP, मायक्रोसॉफ्ट वर्ड. प्रत्येक ऑप्शन एक्सप्लोर करू व योग्य उत्तर शोधू. विंडोज 98 ही ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली आहे मायक्रोसॉफ्टने. ही 1998 मध्ये आणली गेली होती आणि पर्सनल कम्प्युटरसाठी वापरली गेली होती. यामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस GUI प्रोव्हाइड केले होते, त्याचप्रमाणे अधिक सुधारित हार्डवेअर सपोर्ट दिला होता. विंडोज 2000 मायक्रोसॉफ्टने 2000 मध्ये आणलेली आणखी एक ऑपरेटिंग सिस्टीम. ही व्यवसाय व ग्राहकोपयोग दोन्हींसाठी बनवलेली होती, ज्यामुळे नवीन हार्डवेअरला स्थिरता व आधार देणं शक्य झालं. विंडोज XP 2001 मध्ये आणली गेली. विंडोज XP सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टीम पैकी एक बनली त्याच्या युजर फ्रेंडली इंटरफेस आणि एन्हान्स्ड फीचर्समुळे. ही ओळखली जात होती सुधारलेल्या परफॉर्मन्स आणि सिक्युरिटीसाठी. मायक्रोसॉफ्ट वर्ड ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे वर्ड प्रोसेसिंग ॲप्लिकेशन आहे. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूटचा भाग आहे, जे डॉक्युमेंट्स क्रिएट व एडिट करायला वापरले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. विंडोज 98, विंडोज 2000 व विंडोज XP या सर्व ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, पण मायक्रोसॉफ्ट वर्ड नाही. ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्यात व तुमच्या कम्प्युटर हार्डवेअरमध्ये दुव्याप्रमाणे काम करत असल्याने महत्त्वाची असते, ज्यामुळे तुम्हाला विविध ॲप्लिकेशन्स जसे की मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रभावीपणे वापरता येतात. मित्रांनो, या विषयाबद्दल तुमच्या MSCITच्या पुस्तकात सविस्तर शिका.